गावोगावचे जे ब्राह्मण तर पुढारी होते त्या प्रबोधनकारांना आपल्या गावामध्ये बोलवायचे आणि त्यांची भाषणं ठेवायचे. आणि मग त्यांनी गावोगाव फिरताना बघितलं की गावागावातला जो बहुजन समाज आहे तो फारच हलाखीचं जीवन जगतोय. त्याला फार त्रास होतोय, त्या शेतकरी समाजाला फार त्रास होतोय. आणि मग या समाजाला त्रास होण्याचं कारण काय, तर मग ते या निष्कर्षाला पोहोचले जी भिक्षुकशाही आहे, एकाच वेळेला सरकारी अधिकारी देखील एकाच समाजातले, एकाच जातीतले, त्याच्यानंतर न्यायाधीश देखील एकाच जातीतले, त्याच्यानंतर सावकार देखील त्याच जातीतले, त्याच्यानंतर वकील देखील त्याच जातीतले, हे आणि गावचा कुलकर्णी देखील त्याच जातीतला. आणि मग हे सगळे जण मिळून या बहुजन समाजाला कशा पद्धतीने नागवतायत अशा पद्धतीचं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांना असं लक्षात आलं जोपर्यंत ही भिक्षुकशाहीची गुलामगिरी बहुजन समाजाच्या डोक्यात आहे तोपर्यंत हा समाज काही या समाजाचं काही भलं होऊ शकत नाही. आणि मग त्यांनी या भिक्षुकशाहीच्या विरोधात एक जबरदस्त असा यल्गार करायचं ठरवलं. मग त्याच्यानंतर त्यांची अत्यंत महत्वाची पुस्तकं आलेली आहेत. त्याच्यानंतर प्रबोधनकारांनी प्रबोधन नावाचं साप्ताहिक देखील सुरू केलेलं आहे. प्रबोधनकार हे महाराष्ट्राला वळण लावणारे, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहास आणि भूगोलाला वळण लावणारे एक महत्वाचे विचारवंत निश्चित होतेच. ते महाराष्ट्रातल्या पत्रकारितेच्या इतिहासातले एक महत्वाचे संपादक होते. ते महाराष्ट्राला बहुजनी विचारांचा वारसा देणारे एक अत्यंत कडवे असे वक्ते होते. प्रबोधनकार हे बहुजनी इतिहासाची नव्याने मांडणी करणारे इतिहास लेखक होते, संशोधक होते. प्रबोधनकार हे एक उत्तम कवी, शाहीर, प्रबोधनकार हे एक उत्तम लेखक होतेच होते. सर्वसामान्य माणसांपर्यंत परिवर्तनाचा विचार नेण्यासाठी नाटकासारखं माध्यम अत्यंत ताकदीने हाताळणारे ते एक नाटककार होते. प्रबोधनकार हे उत्तम शिक्षक होते. प्रबोधनकारांनी आयुष्यामध्ये जी कामं केली आहेत त्याची तर मोठी यादी बनू शकते. अत्यंत गरिबीमध्ये त्यांचं आयुष्य गेलं, त्याच्यामुळे विविध प्रकारची कामं त्यांना करावी लागली. त्याच्यामध्ये एक महत्वाचं काम म्हणजे ते अनेक कंपन्यांमध्ये PR म्हणजे जनसंपर्क अधिकारी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सेल्समन म्हणून खूप ठिकाणी काम केलेलं आहे. स्वतःचे अनेक उद्योगधंदे छोटे मोठे काढत राहिलेले आहेत. त्याच्यापुढे इंग्रजी स्पीकिंगचा क्लासेस काढण्यापासून ते रबर स्टॅम्प बनवण्यापर्यंत खूप कामं त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेली दिसतात. प्रबोधनकारांचं ही एक ओळख झाली, पण प्रबोधनकारांचं अत्यंत महत्वाची अशी ओळख म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील, कर्मवीर अण्णा यांचे ते गुरु होते. ही आपल्याला फारच कमी जणांना माहीत असलेली माहिती असते. त्याच्याशिवाय आणखी सार्वजनिक नवरात्री उत्सव जो आता काही दिवसांमध्ये सुरू होईल, म्हणजे मराठी पद्धतीचा सार्वजनिक नवरात्री उत्सव, म्हणजे गुजरात्यांचा गरबा असू दे किंवा बंगाल्यांचा जो दुर्गा पूजा असते ती असते, पण त्याच्यापेक्षा वेगळी अशी मराठी पद्धतीची जी नवरात्रोत्सव आपण महाराष्ट्रभर साजरी होते. म्हणजे मूर्ती आणली जाते आणि गणपतीसारखी त्याची पूजा होते. त्याची सुरुवात प्रबोधनकारांनी केलेली. प्रबोधनकार अशा एका बहुआयामी व्यक्तिमत्वाचे धनी होते. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातले सेनानी होते. त्याच्यासाठी वयाच्या 70मध्ये म्हणजे 60च्या शेवटी किंवा 70च्या सुरुवातीला त्यांनी तुरुंगवास देखील भोगलेला आहे. अशा पद्धतीने त्यांच्या आयुष्याची पूर्ण आयुष्याचं आयुष्य या महाराष्ट्राच्या चरणी त्यांनी वाहून टाकलेलं आहे. आणि महाराष्ट्राच्या इतिहासाला, इतिहास पद्धतीला, इतिहास सांगण्याच्या गोष्टीला एक नवं वळण
आणि संयुक्त महाराष्ट्राच्या दृष्टीने बघितलं तर महाराष्ट्राच्या भूगोलाला देखील एक वळण लावणारे विचारवंत. म्हणून मगाशी जी मी त्यांची ओळख करून दिली ती या सगळ्या अर्थाने. आणि एवढं सगळं असून देखील प्रबोधनकार कायम दुर्लक्षित राहिले. म्हणजे आपण त्यांच्याकडे फारसं पाहिलं नाही, महाराष्ट्राने त्यांच्याविषयी फारशी चर्चा केली नाही, महाराष्ट्राने त्यांच्याविषयी फारसं कधी काही सांगितलं नाही, त्यांच्यावरती फारशी पुस्तकं उपलब्ध नाहीत, त्यांच्याविषयी फारसं कोणी भाषणं करत नाही. हे असं का घडत असावं याचं मी माझ्या पद्धतीने शोधलेलं कारण एवढंच आहे की प्रबोधनकार ठाकरे यांच्यामधील जे प्रबोधनकार होते त्यांना जे ठाकरे प्रबोधनकार म्हणून आवडत होते ज्या लोकांना, त्यांना त्यांच्या ठाकरे असण्याबद्दल नकार होता. म्हणजे त्यांना त्यांच्यातले ठाकरे आवडत नव्हते. आणि ज्यांना त्यांचे ठाकरे आवडत होते त्यांना त्यांचे प्रबोधनकार आवडत नव्हते. म्हणजे प्रबोधनकार ज्यांना आवडत होते त्यांना ठाकरे असण्याचा विटाळ होता, ठाकरे ज्यांना आवडत होते त्यांना प्रबोधनकार असण्याचा विटाळ होता. त्याच्यामुळे एकत्र प्रबोधनकार ठाकरे असं स्वीकारणं, प्रबोधनकारांना स्वीकारणं हे मुळातच फार कठीण होतं. त्याच्यामुळे महाराष्ट्र त्यांना त्या अर्थाने स्वीकारू शकला नाही. कुठल्याही एका चौकटीत, एका विचारधारेच्या चौकटीमध्ये त्यांना बसवता येत नव्हतं. त्याच्यामध्ये त्यांची काही अशी एका संघटनेची, एका विचारधारेची लोक त्यांच्या पाठीशी होती अशातला काही भाग नव्हता. त्याच्यामुळे सगळी मंडळी ही त्यांच्यापासून लांबच राहिलेली आपल्याला दिसतात. प्रबोधनकारांचा जन्म म्हणजे उद्या 17 सप्टेंबर आहे. 17 सप्टेंबर हा दिवस अनेक अर्थाने महाराष्ट्रासाठी महत्वाचा आहे. प्रबोधनकारांचा जन्मदिवस उद्या 17 सप्टेंबरला आहेच आहे, पण त्याचबरोबर प्रबोधनकारांचा सत्यशोधनाचा विचार पुढे नेणारे प्राच्य विद्यापंडित कॉम्रेड शरद पाटील यांचा देखील उद्या आपण स्मृती जागवणार आहोत. त्याचबरोबर मराठवाडा मुक्ती दिन आहे 17 सप्टेंबर. या सगळ्या दृष्टीने 17 सप्टेंबर एक महत्वाचा दिवस आहे, पण त्याच्याकडे आपण काही फारसं लक्षपूर्वक कधी बघितलेलंच दिसत नाही. कोणाला माहितीच नसतं की एवढ्या महत्वाच्या 3 गोष्टी या एका दिवशी येणार आहेत. आणि भलत्याच एका माणसाच्या वाढदिवस आपण त्या दिवशी सेवा पंधरवडा म्हणून साजरा करणार आहोत, ज्याचा महाराष्ट्राशी तसा थेट संबंध नाही, पण तो आपण त्याचा सेवा पंधरवडा म्हणून महाराष्ट्र सरकार 15 दिवस त्याचा वाढदिवस साजरा करणार आहे. आणि तशी पूर्णच्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्राच्या कॅबिनेटनी तसा निर्णय घेतलेला आहे तो 15 दिवस साजरा करण्याचा. जे महाराष्ट्राच्या जडणघडणीत ज्यांचं योगदान आहे त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि असे वाढदिवस साजरे करायचे हे महाराष्ट्राला नक्कीच भूषणावह आहे असं मला वाटत नाही. महाराष्ट्राचा 17 सप्टेंबर महाराष्ट्रात प्रबोधनकारांचा जन्मदिवस. 17 सप्टेंबर 1885ला प्रबोधनकारांचा जन्म झालेला आहे. तो झालाय पनवेलमध्ये. पनवेल हे तेव्हा थोडं छोटंसं गाव होतं, आत्तासारखं मोठं शहर नव्हतं, पण महाराष्ट्रातली सगळ्यात जुनी नगर परिषद, नगरपंचायत ही पनवेलमध्ये आहे असं काही ठिकाणी नोंदवलेलं आहे. तर ही एक महत्त्वाची म्हणजे सर्वात जुनी नगर परिषद, जी नगर परिषदेची महानगरपालिका फार नंतर झाली अशी सर्वात जुनी नगर परिषद पनवेलमध्ये होती. म्हणजे एक जुनं शहर म्हणून पनवेल आपण समजून घ्यायला पाहिजे. त्या अर्थाने एका बाजूनी ते कोकणाचं प्रवेशद्वार आहे, त्या अर्थाने तसे शेतकरी फार कमी, मात्र त्याच वेळेस या पनवेलमध्ये ज्या पांढरपेशा समाज आहे तो मोठ्या संख्येने, आणि अशा पनवेलमध्ये प्रबोधनकार ठाकरे घडलेले आहेत. प्रबोधनकार ठाकरे घडले कारण त्यांचं कुटुंबच तसं होतं. प्रबोधनकारांच्या पूर्ण कुटुंबामध्ये एक बंडखोरीचा वारसा आपल्याला दिसून येतो. त्यांचे आजोबा रामचंद्र पंत हे जबरदस्त व्यक्तिमत्व होतं. आणि बाळासाहेब ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नेहमी असं म्हणत
की त्यांचे आशीर्वाद आमच्या घराण्यात आहेत म्हणून आमच्या घराण्याचं फार कल्याण होतं. तर हे रामचंद्र पंत एक धार्मिक गृहस्थ होते, पण अंधश्रद्धांना मात्र त्यांनी विरोध केलेला होता. एक प्लेगची देवी गावोगाव फिरत होती त्या काळामध्ये. त्या प्लेगच्या देवीचं ढोंग उतरवण्याचं काम रामचंद्र पंतांनी केलेलं होतं. ते वाराणसीला गेले होते, गयेला गेले होते. तिकडे गयेला गेले होते. तिकडे काही लोक होते, ते जबरदस्तीने त्यांचं श्राद्ध करत, जे पुरोहित होते तिकडचे, ते जबरदस्तीने श्राद्ध करू पाहत होते. तर त्यांना दणका देऊन ती श्राद्ध वगैरे काय आम्हाला करायची नाहीत असं सांगण्यापर्यंत सांगणारे हे रामचंद्र पंत होते. त्यांच्याबरोबर त्यांची आजी, तिला सगळेजण बै म्हणायचे. तिने प्रबोधनकारांना खूप घडवलंय असं प्रबोधनकारांनी वारंवार तिच्याविषयी म्हटलेलं आहे. हे लहानपणीची गोष्ट आहे. प्रबोधनकार 7-8 वर्षांचे होते आणि लहान मुलं शाळेत जात होती आणि ती लहान मुलं शाळेत जात होती आणि तेवढ्यात एका अस्पृश्य समाजातल्या कचरा काढणाऱ्या व्यक्तीची सावली बरोबर प्रबोधनकारांवर पडली. म्हणजे छोट्या केशववर पडली. केशव सीताराम ठाकरे असं त्यांचं नाव. त्या छोट्या केशववर त्या कचरा काढणाऱ्या एका अस्पृश्याची सावली पडली. आणि मग अस्पृश्याची सावली पडली म्हणून बाकीची सगळी मंडळी, बाकीची सगळी जी लहान मुलं होती ती त्या केशवला ओरडू लागली की अरे केशव बाटला, केशव बाटला, केशवला आंघोळ घाला, केशवला आंघोळ घाला असं म्हणत ती सगळीच्या सगळी वरात ती मुलं घेऊन केशवच्या घरी म्हणजे प्रबोधनकारांच्या घरी घेऊन आली. बाहेरच आजही ती विहीर आहे विरुपाक्षाच्या देवळाच्या समोर पनवेलमधल्या, तिथे प्रबोधनकारांची ही आजी बै पाणी काढत होती आणि तिने बघितलं हे काय आमच्या दादाला म्हणजे केशवला ही सगळी मुलं काय चिडवत आहेत. आणि कोणीतरी सांगायला आलं की एक मुलगा त्यांच्यामधला की या केशववर महाराची सावली पडली आहे, अस्पृश्याची सावली पडली आहे, तर हा बाटला आहे, तर तुम्ही याला लवकर आंघोळ घाला म्हणजे याचं बाटणं दूर होऊन जाईल. मग ती आजीने काय करावं, तर आजीने एका ब्राह्मण मुलाचा हात धरला आणि त्याची सावली त्या छोट्या केशववर पाडली. आणि तुम्हाला काय वाटतं की जर ब्राह्मणाची एका अस्पृश्याची सावली पडली म्हणून माझा दादा जर बाटत असेल तर आता तो ब्राह्मणाची सावली पडली, आता तो त्याचं बाटणं दूर झालेलं आहे, असे कुठला खुळचटपणा तुम्ही करता असं त्या लहान मुलांना त्या आजीने सुनावलं. शाळेमध्ये जाऊन हेच शिकता का? लोळणाऱ्या प्राण्यांना तुम्ही शिवता, पण मातीमध्ये लोळणाऱ्या चिखलामध्ये लोळणाऱ्या प्राण्यांना जनावरांना तुम्ही शिवता, पण माणसाला माणसासारखं वागू देत नाहीत असं लहानपणी त्या आजीने प्रबोधनकारांना शिकवलं. आणि ती आजी, या आजीचाच अस्पृश्यता संपवण्याचा, जातीभेद संपवण्याचा वारसा घेऊन प्रबोधनकारांनी पुढच्या काळामध्ये आपला प्रवास केलेला आपल्याला दिसतो. ही आजी एक उत्तम सुईण होती. सर्व जातीच्या, सर्व धर्माच्या लोकांकडे जाऊन ती बाळंतपण करायची. त्याच्यामुळे आजीचा जेव्हा मृत्यू झाला तो प्रबोधनकार दादरला राहत असताना 1913 साली झाला. त्या काळामध्ये आजीच्या अंत्यविधीसाठी फक्त सर्व समाजाचे लोक आले होते आणि त्याच्यामध्ये ख्रिश्चन आणि मुसलमान देखील होते. आणि त्यांनी आजीच्या अंत्ययात्रेमध्ये तिला खांदा देण्याची इच्छा व्यक्त केली होती आणि प्रबोधनकारांनी आणि त्यांच्या काकांनी ही त्यांची इच्छा मान्य केली होती. अशी ही त्यांची आजी होती. प्रबोधनकार लहान असतानाच एका गावातल्या अस्पृश्य सुभेदाराच्या घरी जाऊन चहा पित असत. त्याच्यामुळे चहा प्यायला जात म्हणजे त्यांच्या घरच्यांनी विचारलं की आमच्या घरी येऊन चहा पिणार का, तर साधारणपणे शाळेत जाणारा मुलगा नाहीच म्हणणार त्या काळातला, असं त्यांना वाटलं होतं. पण प्रबोधनकारांनी हो म्हटलं आणि प्रबोधनकारांनी त्या अस्पृश्याच्या घरी जाऊन चहा प्यायला लहानपणीच सुरुवात केली होती. त्याच्यामुळे त्या एवढ्याशा पनवेलमध्ये
खूपच चर्चा घडली. पण जेव्हा तक्रार करायला लोक प्रबोधनकारांच्या आजीकडे म्हणजे बाईकडे आले, तेव्हा तक्रार करायला आजीकडे आले तेव्हा आजीने सांगितलं की आमचा धर्म काही एवढा कमकुवत नाही की तो चहामध्ये कोणीतरी चहा प्याला म्हणून बुडेल असा काही आमचा धर्म नाही. तर आमचा धर्म हा असा कोणताही छोट्या मोठ्या गोष्टींनी बुडणारा नाही, ही पक्की समज प्रबोधनकारांना त्यांच्या लहानपणीच आलेली आपल्याला दिसते. आणि मग त्याच्यानंतर प्रबोधनकारांनी ज्या काही धर्म सुधारणांच्या गोष्टी केल्या त्याची मुळं आपल्याला या आजीमध्ये असलेली दिसतात. प्रबोधनकारांचे वडील सीताराम पंत हे अत्यंत लोकांच्या उपयोगी पडणारे गृहस्थ होते. कुठेही काही अडचण असेल तरी ते तिकडे धावून जायचे. त्याच्यामुळे जेव्हा प्लेगची साथ आली तेव्हा देखील ते अशाच पद्धतीने धावून गेले होते आणि त्या प्लेगच्या साथीमध्ये अत्यंत तरुणपणातच त्यांचा अंत झाला, म्हणजे त्यांचं निधन झालं. त्याच्यामुळे घरातला कमवता एकमेव पुरुष गेल्यामुळे प्रबोधनकारांवर लहानपणीच खूप मोठ्या जबाबदाऱ्या आल्या. त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं. लोक म्हणत होते की प्रबोधनकार म्हणजे केशव, छोटा केशव, म्हणजे त्याला सगळेजण दादा म्हणत, आमचा दादा वकील होणार याच्याबद्दल सगळ्यांना खात्री होती. पण आज आश्चर्य वाटेल की ₹1.5 कमी पडला म्हणून प्रबोधनकार मॅट्रिक होऊ शकले नव्हते. परीक्षेची फी भरण्यासाठी ₹1.5 कमी पडला म्हणून प्रबोधनकार मॅट्रिक होऊ शकले नाहीत. त्या काळातली प्लेगची साथ मध्ये त्यांचे वडील गेलेले आहेत आणि नंतर इन्फ्लुएन्झाची साथ आली आहे. त्याच्यामध्ये प्रबोधनकारांची आई गेलेली आहे. प्रबोधनकारांची आई फार शिस्तीची होती. प्रबोधनकारांची आई ही अत्यंत मानी होती. तिने कधीही लोकांकडून एक पैसा देखील जो स्वतःच्या श्रमाचा नाही तो कधी घेतला नाही. त्याच्यामुळे प्रबोधनकार देखील त्या बाबतीत अत्यंत निस्पृह राहिले. आयुष्यभर त्यांनी स्वतःच्या कष्टानेच पैसा कमवला. अनेक जण उपकार करण्यासाठी आले, पण त्यांनी स्वतःला त्या सगळ्या प्रलोभनांपासून कायम लांब ठेवलं. या आईने आणखी एक त्यांच्यावर संस्कार केला होता. तो महत्त्वाचा संस्कार होता, तो म्हणजे वाचनाचा संस्कार होता. लहानपणी आजूबाजूची सगळी वर्तमानपत्र आई घेऊन येत असे आणि आपल्या छोट्या केशवला वाचायला सांगत असत. आणि मग तिथपासून प्रबोधनकारांना म्हणजे छोट्या केशवला वाचनाची सवय झाली. शाळेत असतानाच त्यांनी करमणूक नावाच्या त्या काळातल्या अत्यंत गाजणाऱ्या एका साप्ताहिकामध्ये प्रबोधनकारांचा पहिला लेख छापून आला होता. ते काही एका एन्सायक्लोपीडियामधल्या इंग्रजी लेखांचा अनुवाद होता. आणि मग त्याच्यानंतर प्रबोधनकार सातत्याने लिहित राहिलेले दिसतात. आयुष्याच्या शेवटापर्यंत प्रबोधनकार लिहित राहिलेले आहेत आणि हे लिहिणं त्यांना घडवत राहिलेलं आहे. त्यांचं वाचन त्यांना घडवत राहिलेलं आहे. वाचन आयुष्यभराचं एकच व्यसन कोणतं आहे मला, तर ती बुकबाजी आहे, म्हणजे वाचन आहे, अशा पद्धतीचं प्रबोधनकार सांगतात. आणि त्याच्यामुळेच दर महिन्याचा पगार आला की प्रबोधनकार पुस्तकं विकत घेऊन येतील अशी भीती त्यांच्या आईला वाटत राहायची. आणि मग त्यांनी पूर्ण पगार घरी आणून द्यावा याच्यासाठी त्यांच्या खटपटी सुरू असायच्या. असे हे प्रबोधनकार वेगवेगळ्या पद्धतीने लहानपणापासून, मग ती गरिबी होती, वडील वारलेले होते, त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या पद्धतीची कामं करावी लागली. त्याच्यामध्ये प्रिंटिंग प्रेसमधलं काम महत्त्वाचं होतं, ज्यांनी प्रिंटिंग प्रेसमधलं लिखाणाचं काम किंवा संपादनाचं काम ते शिकले. त्याचबरोबर पुढे त्यांनी नाटक कंपनीमध्ये कामं केली. आणि नाटकं लिहिण्याचं म्हणजे जो एक नाटककार आहे त्याच्या हाताखाली नाटक कंपनीमध्ये त्याच्या हाताखालची नाटकं दुरुस्त करणं हे त्यांचं काम होतं. आणि त्याचबरोबर नाटक बसवणं म्हणजे ज्याला त्या काळामध्ये तालीम मास्तर असं म्हणत,
तर तालीम मास्तरचा असिस्टंट म्हणजे असिस्टंट डायरेक्टर अशा पद्धतीचं काम प्रबोधनकार नाटक कंपनीमध्ये करताना आपल्याला दिसतात. असे हे प्रबोधनकार स्वतः घडत होते. प्रबोधनकारांना कुठे एक गुरु मोठा भेटला आणि त्यांनी प्रबोधनकारांचं आयुष्य बदलून टाकलं असं आपल्याला दिसत आहे. प्रबोधनकार उत्तम फोटोग्राफर होते, प्रबोधनकार उत्तम चित्रकार होते, प्रबोधनकार उत्तम वादक होते. म्हणजे दिलरुबा, सारंगी अशी त्या काळातली अत्यंत वेगळी अशी वाद्य ते वाजवत असत. या सगळ्या गोष्टी. आणखी एक गोष्ट राहिली, प्रबोधनकारांनी एक लिहिलंय की मला माझी जी भाषणाची पद्धत आहे, भाषणाची जी सवय आहे ते भाषण कुठून शिकलो मी, तर हे भाषण मी करणं माझ्या आजीकडून शिकलो. कारण आजी गोष्टी खूप छान सांगायची लोकांना आणि लोक ऐकत बसायचे. तरी ठाकरी भाषा आहे ना ही गोष्ट सांगणारी भाषा आहे. आणि मग त्या पद्धतीचाच संवाद ठाकरी भाषेमध्ये कायम पुढे चाललेला दिसतो. तर प्रबोधनकारांनी आपल्या आयुष्यामध्ये जी अनेक वेगवेगळी कामं केली, तर अत्यंत वयाच्या कमी वय असताना त्यांनी वयाच्या 30मध्ये प्रबोधनकारांनी वक्तृत्वशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला दिसतो. वक्तृत्वशास्त्र आजही या विषयावरची पुस्तकं कमी आहेत, पण आपण ते पुस्तक आजही वाचलं तर आपल्याला फार महत्त्वाचं असं आपल्याला दिसतं. या पुस्तकाचं कौतुक लोकमान्य टिळकांपासून बॅरिस्टर जयकरांपर्यंत अनेक मोठमोठ्या लोकांनी केलेलं आहे. त्याची 9वी आवृत्ती 1950च्या दशकामध्ये आलेली आपल्याला दिसते. ती देखील वाचनीय असं पुस्तक आहे. त्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये हे सगळं व्यवस्थित चाललेलं आहे. प्रबोधनकारांना एक छोटीशी सरकारी नोकरी मिळाली, कारण ते उत्तम टायपिस्ट होते. तर त्याच्यामुळे एक टायपिस्ट म्हणून त्यांना PWD खात्यामध्ये कायमस्वरूपी नाही पण नोकरी त्यांना मिळालेली होती. 250 रुपये पगार मिळत होता. मग त्यांना तिकडे तो पगार मिळत होता आणि मग तिथे हे सगळं सुरू असताना एक गोष्ट घडली. तर त्या काळामध्ये इतिहासाचार्य राजवाडे, V.K. राजवाडे हे फार महत्त्वाचे गृहस्थ होते महाराष्ट्रामध्ये. मग राजवाडे जे सांगायचे त्यांचं कर्तृत्व फारच मोठं होतं. त्यांनी महाराष्ट्राच्या इतिहासाची साधनं मोठ्या ताकदीने जमवलेली होती. तसं काम पुढच्या 100 वर्षात कोणी करू शकणार नाही. त्याच्यासाठी दुसरा इतिहासाचार्य जन्मण्यासाठी आणखी अनेक पिढ्या खर्ची होतील असं प्रबोधनकारांनीच लिहून ठेवलेलं आहे. अशा V.K. राजवाडे जे सांगतील तोच इतिहास होता. आणि मग तो इतिहास हा आपल्या जातीच्या सोयीने लिहिला जात होता. म्हणजे ब्राह्मणी पद्धतीने इतिहास लिहिण्याची एक पद्धत, एक परंपरा इतिहासाचार्य राजवाडेंनी केलेली होती. मग सगळं जे काही थोर आहे ते आमच्या जातीत झालेलं आहे. हा विश्वास, हा आग्रह त्यांच्या त्या इतिहासामध्ये होता. मग त्याच्यासाठी इतिहासाची सगळी मोडतोड करण्याचं काम ते करत होते. आणि मग त्या काळात नव्याने शिकलेल्या किंवा इतर ज्या जाती होत्या त्यांचा अभिमान कसा ठेचला जाईल याच्यासाठी ते मांडणी करत होते. भारत इतिहास संशोधन मंडळाच्या 4थ्या वर्षाच्या याच्यामध्ये अहवालामध्ये त्यांनी एक लेख लिहिला आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रबोधनकार ठाकरे यांचा जो समाज, यांची जी जात आहे तो समाज म्हणजे CKP असं ज्याला म्हणतात, त्याला चांद्रसेनीय कायस्थ प्रभू अशी ही जात आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात अत्यंत शूरवीर योद्धे आणि त्याचबरोबर फड सांभाळणारे मुत्सद्दी या जातीतून निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतरच्या आत्ताच्या काळात तर अनेक महान व्यक्तिमत्व या समाजातून उभी राहिली, पण विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये या समाजाने फार मोठं योगदान दिलेलं आपल्याला दिसतं. बाजी प्रभूंपासून ते प्रबोधनकार ठाकरेंपर्यंतची एक परंपरा आपल्याला दिसते. बाळाजी आवजी छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव, चिटणीस, आत्ताच्या भाषेत सचिव, तेव्हाच्या भाषेत चिटणीस, ही ते परंपरा महाराष्ट्र स्वराज्य घडवण्यातली एक महत्त्वाची माणसं या समाजातून निर्माण झालेली होती. बाजी प्रभू देशपांडे आत्ताच्या सिनेमांमध्ये कोणत्याही जातीचे दाखवले जात असतील
ते असू द्यावेत, मात्र ते चांद्रसेनीय कायस्थ प्रभू म्हणजे सीकेपी समाजाचे होते. हा सीकेपी समाज हा कसा स्वराज्यद्रोही होता अशी मांडणी विका राजवाडेंनी एका लेखामध्ये केली. फक्त तेवढीच मांडणी केली नाही, तर त्यांनी ह्या समाजाचा उत्पत्ती ही कशा पद्धतीने खालच्या कुळीचे आहेत अशा पद्धतीची देखील मांडणी. मग प्रबोधनकारांनी तो इतिहास संपूर्णपणे खोडून काढला. मग त्याच्यासाठी भाषणं केली आणि मग भाषणं करता करता त्याच्यासाठी त्यांनी पुस्तक लिहिलं. ते पुस्तक होतं कोदंडाचा टणत्कार अर्थात भारत इतिहास संशोधन मंडळास उलट सलामी. हे पुस्तक एक 250 ते 300 पानांचं पुस्तक आहे. मुळातून वाचण्यासारखं पुस्तक आहे. जबरदस्त भाषा हे त्याचं आणि अत्यंत न कोणालाही तोडता येणार नाहीत असे युक्तिवाद. आणि मग त्या पद्धतीने त्यांनी सगळीच्या सगळी जी विका राजवाडेंची मांडणी होती ती सगळीच्या सगळी तोडून टाकली, अगदी मुळापासून उद्ध्वस्त करून टाकले. आणि मग ती त्याला उत्तर देत असताना नव्याच इतिहासाची संपूर्ण मांडणी त्या पुस्तकातून आपल्याला झालेली दिसते. म्हणजे संभाजीराजांच्या चरित्राची पहिल्यांदा वेगळ्या पद्धतीची मांडणी या पुस्तकामध्ये आपल्याला आढळते. म्हणजे त्याच्यामध्ये असा आक्षेप आहे की संभाजीराजांची हत्या होण्यासाठी हा समाज कारणीभूत आहे. पण मग ते कसं नाहीये आणि संभाजीराजे यांना कशा पद्धतीने बदनाम करण्यात आलं अशी मांडणी आपल्याला इतिहासाच्या पुस्तकामध्ये मांडणीमध्ये सगळ्यात अगोदर ही प्रबोधनकारांच्या या पुस्तकामध्ये आढळते. आणि नंतर त्याच्यानंतर प्रबोधनकारांनी म्हणजे प्रबोधनमध्ये अनेक महत्त्वाच्या मंडळींचे लेख वासी बेंद्रेंपासून वाकस निसांपर्यंत या विषयावर लिहून घेतलेले देखील आपल्याला आढळतात. सांगण्याची गोष्ट एक मुद्दा असा. आणि मग त्याच्यानंतर प्रबोधनकारांचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं. कारण त्यावेळेपर्यंत अशा पद्धतीने जी ब्राह्मणी कटकारस्थानं इतिहास लेखनाच्या बाबतीत चालू होती, इतर लेखनाच्या बाबतीमध्ये चालू होती, केवळ आपणच कसे थोर आहोत अशी मांडणी सातत्याने होत होती. त्या सगळ्याला छेद देणारा, एक बहुजन समाजाच्या बाजूने उभा राहणारा, एक खमका वक्ता आणि एक धारदार लिहिणारा लेखक असा एक प्रबोधनकारांच्या रूपाने लोकांच्या समोर आला. आणि मग त्याला या पूर्णच्या पूर्ण बहुजन समाजाने आपल्या डोक्यावर उचलून घेतलं. मग त्यांनी काय केलं तर गावोगावी त्या पूर्वीपासून ब्राह्मणेतर आंदोलन जोरात सुरू झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये. ही गोष्ट आहे 1918 सालातली. तर तो काळ असा होता की ज्या काळामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वामध्ये ब्राह्मणेतर आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होतं. आणि त्याची बॅकग्राऊंड होती ती वेदोक्त आणि पुराणोक्त याच्यावरून सुरू असलेल्या वादाची. आणि मग त्या वादाच्या पार्श्वभूमीवर हे ब्राह्मणेतर आंदोलन सुरू होतं. आणि मग गावोगावचे जे ब्राह्मणेतर पुढारी होते ते प्रबोधनकारांना आपल्या गावामध्ये बोलवायचे आणि त्यांची भाषणं ठेवायचे. आणि मग त्यांनी गावोगाव फिरताना बघितलं की गावागावातला जो बहुजन समाज आहे तो फारच हलाखीचं जीवन जगतोय. त्याला फार त्रास होतोय, त्या शेतकरी समाजाला फार त्रास होतोय. आणि मग या समाजाला त्रास होण्याचं कारण काय, तर मग ते या निष्कर्षाला पोहोचले जी भिक्षुकशाही आहे. एकाच वेळेला सरकारी अधिकारी देखील एकाच समाजातले, एकाच जातीतले, त्याच्यानंतर न्यायाधीश देखील एकाच जातीतले, त्याच्यानंतर सावकार देखील त्याच जातीतले, त्याच्यानंतर वकील देखील त्याच जातीतले, आणि गावचा कुलकर्णी देखील त्याच जातीतला. आणि मग हे सगळे जण मिळून या बहुजन समाजाला कशा पद्धतीने नागवतायत अशा पद्धतीचं त्यांच्या लक्षात आलं. आणि मग त्यांना असं लक्षात आलं जोपर्यंत ही भिक्षुकशाहीची गुलामगिरी बहुजन समाजाच्या डोक्यात आहे तोपर्यंत हा समाज या समाजाचं काही भलं होऊ शकत नाही. आणि मग त्यांनी या भिक्षुकशाहीच्या विरोधात एक जबरदस्त असा एल्गार करायचं ठरवलं. मग त्याच्यानंतर त्यांची अत्यंत महत्त्वाची पुस्तकं आलेली आहेत. त्याच्यानंतर प्रबोधनकारांनी प्रबोधन नावाचं साप्ताहिक देखील सुरू केलेलं आहे. सुरुवातीला ते पाक्षिक होतं,
साप्ताहिक नाही, सुरुवातीला ते पाक्षिक होतं आणि त्याच्यानंतर ते मासिक झालेलं आपल्याला दिसतं. हे प्रबोधन या नियतकालिकाने ब्राह्मणेतर चळवळीला एक नवा आयाम दिला. ब्राह्मणेतर चळवळीची मांडणी इतर ब्राह्मण मुख्य प्रवाह जो मानला जात होता त्या प्रवाहा इतकीच ताकदीने कशा पद्धतीने होऊ शकते असं त्यांनी सिद्ध करून दाखवलं. प्रबोधनच्या मांडणीच्या विषयी वेगवेगळं खूप सांगता येईल, पण प्रबोधनच्या मांडणीने बहुजन समाज खडबडून प्रबोधनकारांनी जागा केला. त्याच्या गुलामगिरीची नेमकी कारणं काय आहेत ती त्यांनी सांगितली. धर्माच्या नावाने कशा पद्धतीने गळचेपी सुरू आहे बहुजन समाजाची ते त्यांनी सांगितलं आणि त्याच्यातून हा बहुजन समाज जागा झाला. बहुजन समाजामध्ये विचार करायची सुरुवात झाली आणि त्या काळातल्या एकूणच ब्राह्मणेतर चळवळीचं नेतृत्व हे छत्रपती शाहू महाराज करत होते आणि शाहू महाराजांच्या नेतृत्वात प्रबोधनकारांनी हे अत्यंत महत्त्वाचं काम केलं. याची प्रेरणा अर्थातच महात्मा ज्योतिबा फुले होते, लोकहितवादी गोपाळहरी देशमुख होते, आगरकर होते आणि या सगळ्यांची प्रेरणा घेऊन प्रबोधनकार एक स्वतंत्रपणे स्वतःची अशी मांडणी करत होते. त्यांनी कोणालाही सोडलं नाही, त्यांनी कोणाचेही दोष दाखवायला कमी केलं नाही आणि त्यांनी स्वतंत्रपणे स्वतःची मांडणी केली. त्यांनी बहुजन समाजाच्या बाजूने लिहिताना बहुजन समाजाचे दोष दाखवले. त्यांनी ब्राह्मणेतर आंदोलनाचा एक भाग असताना ब्राह्मणेतर आंदोलनाचे दोष दाखवले. त्यांनी सत्यशोधक समाजाचा भाग असताना सत्यशोधक समाजाचे देखील दोष दाखवले. त्याच्यामुळे स्वतंत्र प्रज्ञेने स्वतंत्र पद्धतीने प्रबोधनकार लढत राहिले. प्रबोधनकारांनी केलेलं एक अत्यंत महत्त्वाचं काम हे 1922 सालातलं आहे. आपण विचार देखील करू शकत नाही. 1922 सालामध्ये प्रबोधनकार ठाकरे हे स्थानिकांना सरकारी नोकऱ्यांमध्ये, मी सांगतोय तिकडे थोडंसं लक्ष देऊ नये का, 1922 सालामध्ये प्रबोधनकार सरकारी नोकऱ्यांमध्ये मराठी माणसाला, स्थानिक माणसांना हे प्राधान्य मिळायला पाहिजे याच्यासाठी आग्रह करतात, त्याच्यासाठी लेख लिहितात. त्याच्यासाठी फक्त लेख लिहून थांबत नाहीत तर त्याच्यासाठी गव्हर्नरकडे ते सातत्याने मागणी करतात, पाठपुरावा करतात आणि गव्हर्नरकडून मुंबई प्रांतामध्ये स्थानिकांसाठी ही नोकरीमध्ये प्राधान्य मिळायला पाहिजे याच्यासाठीचा नियम करून घेतात. म्हणजे आज जे काही आपण स्थानिक लोकाधिकार म्हणतो, मराठी माणसाचा हक्काचा लढा म्हणतो, तो शिवसेनेच्या अनेक वर्षपूर्वी ही प्रबोधनकार ठाकरेंनी 1922 साली केलेला आहे. सर्व प्रकारच्या पुरोहितशाहीच्या विरोधात प्रबोधनकार ठाकरे पेटून उठलेले दिसतात. त्यांनी हिंदूंमधले जे पुरोहित होते ते ब्राह्मण वर्ग होता त्याला तर फोडून काढलेलंच आहे. देवळांचा धर्म, धर्माची देवळं नावाचं एक छोटंसं पुस्तक आहे. एकदा बसलं की 1 तासामध्ये वाचून होईल. जर तुम्हाला कुठे उपलब्ध झालं नाही तर प्रबोधनकार.com म्हणून आपली एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये देखील तुम्ही वाचू शकता. तर मग ते एक फक्त तेवढं पुस्तक वाचलं ना की प्रबोधनकार काय माणूस आहे ते आपल्याला लक्षात येईल. तर त्यांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या धर्मातल्या पुरोहितांना होय सिद्धेश 1922 इज करेक्ट, 100% करेक्ट. म्हणजे 1921 असेल पण 22 नसेल. खाली सिद्धेश सावंत आहेत ते विचारतात 1922 साल नक्की ना, तर 1922 साल बरोबर आहे. 1922 साली प्रबोधनकारांनी हे करून घेतलेलं आहे की स्थानिकांना नोकरीमध्ये प्राधान्य. तर शिवसेनेचे जे काही मुद्दे आहेत ते 1922 साली प्रबोधनकारांनी मांडलेले आहेत. तर त्याच्यातल्या दुसऱ्या मुद्द्यावर येतोय मी की ती पुरोहितशाही कुठल्याही धर्मातली असू देत, मग ती हिंदू धर्मातली असू देत, तशी मुसलमान धर्मातली असू देत, तशीच ती ख्रिश्चन धर्मातली देखील असू देत, मग त्या सगळ्याच पुरोहितशाहीच्या विरोधात प्रबोधनकार पोट तिडकीने लढताना आपल्याला दिसतात. मग
त्याच्यामध्ये जी जबरदस्तीनं धर्मांतरं होत आहेत, त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात होत होती, जी विशेषतः ख्रिश्चन धर्मामध्ये होत होती, मुस्लिम धर्मामध्ये होते, त्या सगळ्याच्या विरोधात प्रबोधनकार एक हिंदुत्ववादी म्हणून आपल्याला मैदानात उतरलेले दिसतात. प्रबोधनकार वारंवार म्हणतात की मी हिंदुत्ववादी आहे, हा, पण त्यांचं हिंदुत्व हे संकुचित नाही आहे, हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्यांचं हिंदुत्व हे बहुजनी हिंदुत्व आहे. आणि बहुजन आणि हिंदुत्ववाद हे दोन टोकावर आज भासणारे शब्द आहेत. ते दोन टोकावर भासणारे शब्द हे प्रबोधनकारांच्या आयुष्यात आणि विचारांमध्ये एकत्र येताना दिसतात. हे एक अद्भुत असं रसायन आहे, ते आपण समजून घ्यायला पाहिजे. कारण बहुजनी हिंदुत्व अशी कुठली गोष्ट असू शकते तर सर्व प्रकारच्या पुरोहितशाहीच्या विरोधात जे हिंदुत्व लढू शकतं ते बहुजनी हिंदुत्व आहे. बहुजनी हिंदुत्व म्हणजे मगाशी आपण बघितलं तो स्थानिय लोकाधिकारवाद, बहुजनी हिंदुत्व या दोन्ही गोष्टी शिवसेनेच्या मुळाशी आहेत, त्या प्रबोधनकारांकडून आलेल्या आहेत. म्हणजे मराठी असू देत नाहीतर हिंदुत्व असू देत, हे प्रबोधनकारांनी शिवसेनेला दिलेलं आहे. त्याचबरोबर ठाकरी भाषा प्रबोधनकारांनी ज्या पद्धतीने महाराष्ट्र आजच्या महाराष्ट्राची आपण गोष्ट नाही करत आहोत, तर त्या काळातल्या म्हणजे विजापूर धारवाडपासूनच्या गोव्यापासूनच्या महाराष्ट्रापासून ते थेट बडोदा आणि इंदोरपर्यंतच्या महाराष्ट्रापर्यंत प्रबोधनकार सातत्याने फिरतायत आणि भाषणं देत आहेत. प्रबोधनकार हे एक उत्तम वक्ते होते. वक्तृत्व कसं करायचं याच्यासाठी उदाहरण म्हणून प्रबोधनकारांचं नाव घेतलं जातं. आणि प्रबोधनकार या आपल्या शैलीतून जी अत्यंत अशी जहाल शैली होती, म्हणजे ज्यांनी प्रबोधनकारांना ऐकलं आहे ते म्हणतात की बाळासाहेबांपेक्षाही त्यांची शैली ही जहाल होती. तर असे प्रबोधनकार ज्या ज्या परिसरामध्ये गेले त्या त्या परिसरामध्ये त्यांनी तिकडच्या तरुणांमध्ये एक चळवळ निर्माण केली. आणि विशेषतः त्याच्यातला जो भाग होता तो साताऱ्याचा भाग होता. या साताऱ्याच्या भागामध्ये प्रबोधनकार काही जवळपास 9 महिने राहिले देखील होते. त्याची मोठी कहाणी आहे, ती आपण नंतर बघू. तर त्या साताऱ्याच्या परिसरामध्ये प्रबोधनकार हे जवळपास 9 महिने राहिले आणि तो काळ तो प्रदेश त्यांनी ढवळून काढला होता. कारण त्यांचा एक विषय होता महत्वाचा, ते सातारच्या गादीवरचे शेवटचे छत्रपती प्रतापसिंह, ज्यांनी प्रत्यक्ष सत्ता भोगली, असे शेवटचे राजे छत्रपती हे प्रतापसिंह आणि त्यांचा विश्वासू सरदार, या दोघांचे चरित्र, म्हणजे प्रतापसिंहांना कशा पद्धतीने त्रास झाला या भिक्षुकशाहीचा, या भटशाहीचा कशा पद्धतीने त्रास झाला आणि त्यांना या महाराष्ट्राच्या सातारच्या गादीवरच्या शेवटच्या छत्रपतींना पाय उतार व्हावं लागलं, ह्याचा अत्यंत भयानक असा इतिहास प्रबोधनकारांनी लिहिलेला आहे. आणि तो इतिहास सांगण्यासाठी ते सातार परिसर त्यांनी अक्षरशः ढवळून काढला. आणि मग ह्या सातारच्या परिसरातून 2 माणसं प्रबोधनकारांनी प्रभावित झालेली आपल्याला दिसतात. महत्वाची आहेत ती. एक कर्मवीर अण्णा म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील. कर्मवीर भाऊरावांचं पहिलं चरित्र हे प्रबोधनकारांनी प्रबोधनमध्ये लिहिलेलं आहे. ही एक माहिती. प्रबोधनकार कर्मवीर अण्णा हे प्रबोधनकारांना गुरु मानत, प्रबोधनकारांनी त्यांच्या आयुष्यातल्या अनेक दोघांच्या गोष्टी आहेत. प्रबोधनकारांच्या दादरच्या ऑफिसमध्ये म्हणजे प्रबोधनच्या कचेरीमध्ये बसून रयत शिक्षण संस्थेचा आराखडा बनवण्यात आलेला आहे. आणि मग त्याच्यानंतर प्रबोधनकारांनी रयत शिक्षण संस्थेसाठी मदत मिळवण्यासाठी गांधीजींकडे 2 जण गेलेले आहेत. त्यांच्याकडून हरिजन सेवक फंडातले पैसे आणलेत आणि त्याच्यानंतर महात्मा गांधीजींच्या नावाने कर्मवीर अण्णांनी हे उभं केलेलं आहे, बोर्डिंग उभे केलेले आहेत, शाळा उभ्या केलेल्या आहेत. त्याच्यानंतर कर्मवीर अण्णा आणि प्रबोधनकार हे हातामध्ये भीक मागत मुलांसाठी, बोर्डिंगच्या मुलांसाठी फिरलेले आहेत प्रबोधनकार कर्मवीर अण्णांच्या बरोबर. अशा अनेक गोष्टी कर्मवीर अण्णांच्या जडणघडणीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचं असं योगदान प्रबोधनकारांचं आहे, पण ते दुर्लक्षित आहे. कोणी त्याच्याकडे बघत नाही. तर शिक्षण संस्थेमध्ये देखील उद्याची ज्यांच्या कचेरीमध्ये बसून प्रबोधनकारांच्या कचेरीमध्ये बसून रयत शिक्षण संस्थेची आखणी झाली, त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये प्रबोधनकारांची जयंती उद्या साजरी होते की नाही मला माहीत नाही. होत असेल तर फार आनंद आहे. त्याच्यानंतर दुसरा एक व्यक्ती तिकडे महत्त्वाचा आहे,
त्यांचं नाव आहे यशवंतराव चव्हाण. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण. यशवंतरावांनी एका भाषणामध्ये असं म्हटलं आहे की त्या भाषणांनी म्हणजे आम्ही सगळे तरुण त्या काळातले पेटून उठलो होतो आणि त्यांनी आम्हाला खऱ्या अर्थाने घडवलं आहे प्रबोधनकारांनी. यशवंतराव चव्हाणांचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे प्रबोधनकारांच्या मार्गापेक्षा, हे निश्चितपणे. पण प्रबोधनकारांनी अनेक लोकांना विचार करायला लावलं, त्याच्यामधले एक यशवंतराव आहेत, हे आपल्याला विसरून चालणार नाही. किंवा यशवंतरावांवरच्या प्रभावाचा एक प्रभाव हा प्रबोधनकारांचा देखील. त्याच्याचमुळे आपण आज एकदा मागे वळून बघत असताना, आजच्या संदर्भामध्ये या सगळ्याचा विचार करत असताना, आपण हे राष्ट्रवादीच्या युवक राष्ट्रवादीसाठी ही मांडणी सुरू असताना मला काही थोडेसे मुद्दे मांडावेसे वाटतात. ते असं आहे की प्रबोधनकार ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे. म्हणजे आपण असं म्हणतो ना की शरद पवार आणि बाळासाहेब ठाकरे ही दोन अत्यंत वेगळी व्यक्तिमत्व, पण मग ती एकत्र इतके वर्ष मैत्री कशी होती त्यांची. तर सोपं आहे. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे आणि शरद पवारांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार यांचे राजकीय मार्ग पूर्णपणे वेगळे असू शकतात, पण त्याची सामाजिक विचारांची मूस एकच आहे ना. म्हणजे ते दोघेही सत्यशोधक समाजाच्या विचारातूनच पुढे आलेले आहेत. बहुजन समाजाच्या कल्याणाचा मार्गच मांडणाऱ्या विचारधारेतून हे दोन्ही एकत्र आलेले आहेत. त्याच्यामुळे या दोघांमध्ये मूळ सामाजिक विचार हा सारखाच असल्यामुळे ही एकत्र असणारच. आणि मग त्याच्यासाठी आपल्याला फार काही शोधायची गरज नाही आहे. म्हणजे प्रबोधनकारांचा नुसता विचार वाचला तरी आपल्याला कळतं ह्यांचे राजकीय मार्ग पूर्णपणे वेगळे आहेत. म्हणजे आज आपण बाळासाहेब थोरात आहेत, तर बाळासाहेब थोरातांचे राजकीय मार्ग वेगळे आहेत, पण भाऊसाहेब थोरातांचा मुळातला सामाजिक विचार आहे. बाळासाहेब थोरातांचे वडील भाऊसाहेब थोरातांचा मुळातला सामाजिक विचार आहे. तो सामाजिक विचार आणि प्रबोधनकार ठाकरेंचा सामाजिक विचार ह्यात काही फरक नाही आहे ना. त्याच्यामुळे मुळातला जो सामाजिक DNA आहे, यात वेगवेगळ्या भासणाऱ्या पक्षांचा, वेगवेगळ्या राजकीय विचारधारांचा जो सामाजिक DNA तो मुळातला एक आहे आणि तो बहुजनवादाचा आहे. हे आपण समजून घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे बाळासाहेब ठाकरे हे भाजपशी युती करण्याच्या अगोदर 22 वेळा वेगवेगळ्या सेक्युलर पक्षांची युती करतात. त्याच्यामध्ये काँग्रेस अनेक वर्ष असतं, त्याच्यामध्ये समाजवादी काँग्रेस असते, अशा अनेक पक्षांची बाळासाहेब ठाकरे युती करतात. हे अशक्यप्राय काही गोष्ट नाही आहे. ही काय पहिल्यांदाच काहीतरी वेगळी गोष्ट घडली आहे आणि त्याच्यामध्ये बाळासाहेब ठाकरेंनी काही आपलं हिंदुत्व सोडलंय किंवा प्रबोधनकारांनी आपलं हिंदुत्व सोडलंय अशातलं काही भाग नाही आहे. हे काही राजकीय व्यासपीठ नाही, म्हणजे राजकीय व्यासपीठ असलं तरी हा विषय राजकीय नाही, तरी देखील त्याच्यातला हा एक मुद्दा मला मांडावा असा वाटला, तो मी मांडला. प्रबोधनकारांनी तर मला हे सांगायचं होतं की शिवसेनेची जडणघडण जी आहे त्या जडणघडणीतल्या अनेक गोष्टी ह्या प्रबोधनकारांकडून आल्यात. हे आपण बघितलं. त्याच्यामध्ये मराठीचा मुद्दा आहे, हिंदुत्वाचा मुद्दा आहे, ठाकरी भाषा आहे, त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंच्या हातातला कॅमेरा आहे, तो देखील प्रबोधनकारांकडून आलेला आहे. श्रीकांतजींच्या हातातली वाद्य आहेत ती प्रबोधनकारांकडून आली आहेत. बाळासाहेब ठाकरेंच्या हातातला कुंचला आहे, राज ठाकरेंच्या हातातला कुंचला आहे, तो प्रबोधनकारांकडून आलेला आहे. त्याच्यामुळे ही जी सगळी मंडळी आहेत या सगळ्याचं मूळ हे प्रबोधनकारांच्या विचारामध्ये आहे. आणि मग आपण जोपर्यंत प्रबोधनकार ठाकरे समजून घेत नाही तोपर्यंत शिवसेना समजता येत नाही. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंपासून सुरुवात होत नाही, तर ती मार्मिक प्रबोधनकार ठाकरेंपासून त्याची सुरुवात आहे. अशा पद्धतीने आपण समजून घ्यायचं आहे.
बाळासाहेब ठाकरे नेहमी असं म्हणत, जे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता म्हणतात की आमचं हिंदुत्व हे काही शेंडी जाणव्याचं काही हिंदुत्व नाही, आमचं हिंदुत्व काही घंटा बडवणारं हिंदुत्व नाही, असं हे नेहमी म्हणतात. मग ते नेमकं हिंदुत्व काय आहे ते जर समजून घ्यायचं असेल तर प्रबोधनकार ठाकरे आपल्याला वाचावे लागतील. आणि मग ह्या प्रबोधनकार ठाकरेंपासून आपल्याला सुरुवात करावी लागेल. शिवसेनेची स्थापना ही मार्मिक मधून झाली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी दिलेलं आहे, मार्मिक हे नाव प्रबोधनकारांनी दिलं आहे, मातोश्री हे ब्रँड नेम प्रबोधनकारांनी दिलेलं आहे, जय महाराष्ट्र ही घोषणा प्रबोधनकारांनी दिलेली आहे. आणि ही सगळी शिवसेना एका अर्थाने प्रबोधनकारांनी घडवलेली आहे. प्रबोधनकार शिवसेना ज्या मार्मिक या व्यंगचित्र साप्ताहिकातून जन्माला आली, ते मार्मिक नाव प्रबोधनकारांचं निश्चितपणे होतं, पण त्यांचं प्रकाशन हे यशवंतराव चव्हाणांच्या हस्ते झालेलं आहे, हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे. मला असं वाटतं आपण थांबूया. मला वाटतं अर्ध्या तासापेक्षा जास्त वेळ झालेला असेल. माझ्या वाटणीच्या अर्ध्या तासामध्ये मला जितके प्रबोधनकार मांडता आले तेवढे मांडले. सुरुवातीच्या काळात खूप कमी माणसं होती म्हणून थोडंसं हळूहळू मांडावं लागलं. जी काय मांडणी केली आहे ती गोड मानून घ्यावी. थांबतो मी. धन्यवाद.